शेतकरी मित्रांनो नमस्कार. सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत. आजचा व्हिडिओ देत असताना आपण टोमॅटो पिकामध्ये याच्यापूर्वी तुम्हाला बरेचसे व्हिडिओ त्या ठिकाणी दिले. प्रत्येक रोगावरती काय अडचणी आणि आपण त्याच्यासाठी काय उपाययोजना करू शकतो या संदर्भात आपण चर्चा केली. परंतु आजचा व्हिडिओ देत असताना सध्या ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण जास्त असेल, मग तुमचा नाशिक तालुका, दिंडोरी तालुका बऱ्याच विभागामध्ये पाऊस जास्त प्रमाणात आहे आणि ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण असेल त्या ठिकाणी टोमॅटोमध्ये डम्पिंगचा प्रॉब्लेम जास्त प्रमाणात येतो. मग तो काय येतो, आपण त्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे, हा मुद्दा तितकाच महत्वाचा आहे. त्या विषयावरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. आता ही चर्चा करण्यापूर्वी एकदा दादा तुमचं नाव, गाव आणि मोबाईल नंबर सांगा. एकदा विठ्ठल दत्त डोंगरे, गावकरी. वर मोबाईल नंबर 93 73 96 33 72. बरं, याच वर्षी आपण प्लॉट रजिस्टर केला. ह्याच वर्षी बाकी इतरत्र आपल्याकडे 4-5 वर्षापासून प्लॉट रजिस्टर करणारे लोक आहेत ना. आणि प्लॉट सगळे खूप छान आहे. एकंदरीत काय अनुभव वाटला तुम्हाला? अनुभव फळ सेटिंग झालं, ग्रीनरी झालं, ती एक नंबर आहे. तुमचं आम्ही पहिले बी करत होतो आणि आता पण करतोय, पण पहिल्यामध्ये ना आतामध्ये खूप बदल झाला. बदल असा झाला, ग्रीनरी सेटिंग आणि फळ फुगायला सुद्धा आता अडचण नाही काही. बरोबर. हा, आज प्लॉट कडे बघितलं तर कुठंही कशाचाच प्रॉब्लेम नाही. एक स्पॉट सुद्धा नाही आपल्या प्लॉट. काल तुम्ही सुरुवात केली, माल तोडला ना? हो, तोडला. काल 7-8 कॅरेट निघले आमचे. बरं, काय मार्केटमध्ये काय आपल्या मार्केटमध्ये आज गेले, आज 4.25 गेले, पण मनमाड मध्ये हायस्ट गेले. म्हणजे पूर्ण मार्केटमध्ये हायस्ट गेले. समाधानी आहे नक्की? एकदम समाधानी. सेटिंग जर बघितली, तुमचं मार्गदर्शन म्हटलं ना, आता इथून पुढे तुम्हाला आम्ही कधीच सोडणार नाही. ओके, धन्यवाद. आपला उद्देशच तो आहे का शेतकऱ्यांना चांगलं उत्पादन त्या ठिकाणी मिळालं पाहिजे. सेटिंग जर बघितली, प्रत्येक झाडाला, तुम्ही कोणत्याही झाडाला बघितलं तर सेटिंग म्हणजे आपलातून सेटिंग आहे आणि माल सुद्धा खूप आपलातून माल आहे. आज प्रत्येक ठिकाणी बघा तुम्ही, पाल्यामधील माल असेल कम्प्लीट, म्हणजे मालाला कुठेही अडचण नाही. सेटिंग म्हणजे सेटिंगच. पूर्ण मालामध्ये सगळ्या प्लॉटवरती अतिशय सुंदर पद्धतीची सेटिंग आहे. आता लक्षात घ्या, प्लॉट आपण बनवतो, आलेलं शेड्यूल फॉलोअप करतो, आपण दिलेलं कामकाज आपण त्या ठिकाणी करतो, परंतु हे करत असताना आपल्याला कुठेतरी डम्पिंगची अडचण येते. बऱ्याचदा प्लॉटमध्ये पाणी जास्त होतं, पाणी जास्त झाल्यानंतर मुळीला सडवा लागतो. बऱ्याचदा दांड्यावरती डावणीचा प्रादुर्भाव वाढतो. बऱ्याच शेतकऱ्यांच्या ते लक्षात येत नाही की ज्या ठिकाणी तुमचं जांतोमोनस असेल, जांतोमोनस बरोबरच लेट ब्लाइट आणि डावणी याचा सुद्धा प्रादुर्भाव वाढतो आणि तो वाढल्यानंतर कुठेतरी फळ सडायला सुरुवात होते, माल बाऊल होतो. दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये तुमचा दांडा आतमधून सडतो, कुठेतरी आतमध्ये दांडा सोडून पोकळ तयार होतो आणि त्याच्यानंतर त्या झाडाला सुकवा यायला सुरुवात होते. बऱ्याचदा मुळी खराब झाल्यानंतर सुद्धा झाडाला सुकवा येतो, पूर्ण झाड सुकल्या जातं. फक्त डम्पिंगचा प्रादुर्भाव आपल्याकडे होऊ नये यासाठी आपण सुरुवातीपासून नियोजन त्या ठिकाणी दिलेलं असतं. तुम्हाला शेड्यूलमध्ये बऱ्याचदा आपण बुरशीनाशक असेल, कीटकनाशक असेल, ड्रिपमधून सुद्धा आपण ड्रिपच्या मार्फत त्या ठिकाणी दिलेलं राहतं. याचा देण्याचा उद्देशच तो आहे की कुठेही आपल्याला कीटकांचा प्रादुर्भाव नको, त्याचबरोबर कुठेही आपल्याला कुठल्याही बुरशीचा प्रादुर्भाव नको. आणि सर्वात महत्त्वाचं की आपल्या टोमॅटोचा पाला आपल्याला शेवटपर्यंत टिकवायचा असेल तर फायटोप्थोरा सारख्या बुरश्या सुद्धा आपल्याला खूप हानिकारक त्या ठिकाणी असतात. त्यासाठी आपण ड्रिपच्या माध्यमातून 2 ते 3 डोस ॲप्लिकेशन आपण ड्रिपच्या माध्यमातून देणं गरजेचे आहे. हेच करत असताना रोगप्रतिकार क्षमता सुद्धा आपल्याला चांगली ठेवायची. ड्रिपच्या माध्यमातून तुम्हाला जर असा प्रादुर्भाव त्या ठिकाणी जाणवत असेल तर आपण त्या ठिकाणी ड्रिपच्या माध्यमातून किटाजिन, लक्षात घ्या, किटाजिन आपल्याला 1 एकरसाठी 500 ml ड्रिपच्या माध्यमातून द्यायचं आहे. त्यासोबत आपल्याला सल्फर एकरी 2 किलो अशा पद्धतीचा एक डोस आपण ड्रिपच्या माध्यमातून देऊन घ्यायचा आहे. तो डोस झाल्यानंतर आपल्याला एक 4 ते 5 दिवसानंतर जरी आपल्याला रिझल्ट आले असतील तरी आपण सेकंड डोस सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी देऊन घ्यायचा आहे. सेकंड डोस देत असताना आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून परत एकदा ॲलिएट, लक्षात घ्या, बाहेर कंपनीचं ॲलिएट एकरी 1 किलो या प्रमाणात आपण ड्रिपच्या माध्यमातून नक्की द्यायचं आहे, जेणेकरून आतमध्ये असणारा डावणी असेल, बुरशी असेल, इतरत्र प्रादुर्भाव असेल तो त्या ठिकाणी 100% कमी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हेच करत असताना आपल्याला बॅक्टेरियांचा सुद्धा वापर करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, कारण आपण बऱ्याचदा मी तुम्हाला सांगितलेलं की आपण साईजसाठी PSB असेल, KMB असेल याचा वापर करतो. पोटॅश सॉल्युबलायझिंग बॅक्टेरिया असतील किंवा फॉस्फरस मोबिलायझिंग बॅक्टेरिया असतील, ह्या आपण देत असताना सुद्धा आपण काळजी घेतो. त्याच पद्धतीने आपण डम्पिंग होऊ नये यासाठी सुद्धा काळजी घेणं गरजेचे आहे. मग तुमचं सोडोमोनस असेल किंवा ट्रायकोडर्मा असेल, बॅसिलस असेल, आपण याचा वापर करणं सुद्धा तितकाच गरजेचं आहे. शेड्यूलला आल्यानुसार आपण त्याचा सुद्धा वापर करून घेणं गरजेचं राहील. आता हेच करत असताना आपल्याला या स्टेजला आल्यानंतर नक्कीच प्लॉटमध्ये नक्कीच अशाच पद्धतीची रूट कायम चालू राहिली पाहिजे. म्हणजे जे पण आपण औषधं सोडतो याचं सुद्धा अपटेक होणं गरजेचं आहे. जे पण आपण विद्राव्य खतं देतो त्याचं, त्याचबरोबर मायक्रोन्यूट्रिएंट असतील, दुय्यम अन्नद्रव्य असतील, आपण वेळोवेळी देण्याचा प्रयत्न करतो, परंतु हे झाडाचं अपटेक कायमस्वरूपी राहिलं पाहिजे. त्यासाठी आपली पांढरी मुळी कायम कार्यरत राहणं गरजेचे आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो, त्याच पद्धतीने आपण डोस देणं गरजेचे आहे. आणि हे कामकाज जर शेतकऱ्यांनी केलं तर 100% अडचण येत नाही.
आज बघितलं तर प्रत्येक स्प्रे, प्रत्येक शेड्यूल तुम्ही फॉलोअप केलेलं आहे. बरोबर. प्रत्येक ड्रिपचं ऍप्लिकेशन प्रत्येक- असेल कुठलंही तुम्ही सोडलेलं नाही. नाही सोडलं. बऱ्याचदा शेतकरी कुठंतरी कीटक वाढतात म्हणून शेड्यूल आलेलं आहे, कुठेतरी कीटकनाशक वापरतात, कुठेतरी दिलंय म्हणून बुरशीनाशक वापरतात. असं न करता तुम्हाला जेही आपण मायक्रोन्युट्रिएंट असतील, सीविड बेस औषधं असतील, तुमचे सायटोकायनिन बेस औषधं असतील, याचा कुठलाही वापर टाळू नका. त्याचे नक्कीच तुम्हाला कुठेतरी चांगलेच परिणाम दिसतील, चांगलेच त्याचा आपल्याला फायदा होईल. आणि शेड्यूलचा फॉलोअप घेत असताना आपण त्याची नक्की काळजी घ्या. आता राहिला विषय की आपण शेवटच्या टप्प्यामध्ये साईजसाठी तुम्हाला यामध्ये 2 स्प्रे सुद्धा आपण महत्त्वपूर्ण या ठिकाणी सांगतो. या स्टेजला आल्यानंतर आज जर बघितलं, अतिशय क्वालिटीची साईज आज मालामध्ये आहे आणि ही साईज मिळवायची असेल तर 2 स्प्रे अतिशय महत्त्वपूर्ण असतील. त्याच्यामध्ये पहिला स्प्रे त्या ठिकाणी घ्यायचा आहे. पहिला स्प्रे घेत असताना तुम्हाला कॅल्शियम लक्षात घ्या, कॅल्शियम सुद्धा गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला टॉप कॅल घ्यायचं आहे 500 मिली, मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम, त्यासोबत रुबिकॉन 500 मिली लक्षात घ्या. किंवा रुबिकॉन ऐवजी आपण त्या ठिकाणी बेरी बुस्टरचा वापर करू शकतो. बेरी बुस्टर जरी 500 मिली घेतलं आणि त्यामध्ये आपण 22 टीनचा वापर केला तर आपल्याला चकाकी असेल, त्याचबरोबर साईज असेल, त्याचसोबत कॅल्शियममुळे तुमचा माल कुठेही चिरणार नाही, त्याला चकाकी वेगळ्या पद्धतीची राहील आणि अतिशय शायनिंग मालाला टिकून राहील. अशा पद्धतीचा एक स्प्रे आपण घेणं गरजेचं आहे. तो स्प्रे झाला 3 ते 4 दिवसानंतर परत एक स्प्रे घ्या. त्याच्यामध्ये कुमानेल 500 मिली घ्या, 052 500 ग्रॅम घ्यायचं आहे, 22 टीन 250 ग्रॅम घ्यायचं आहे, बोरॉन 100 ग्रॅम आणि एक्सेल 500 मिली अशी एक फवारणी आपल्याला काढून घ्यायची. या फवारण्या केल्यानंतर आपल्याला अफलातून बदल नक्कीच प्लॉटमध्ये त्या ठिकाणी दिसून येईल आणि आज तो या प्लॉटमध्ये दिसतोय. आता याच्यामध्ये जे वरचं फळ आपल्याला राहिलेलं आहे हे सुद्धा आपल्याला चांगल्या प्रतीचं झालं पाहिजे, फुगवण मिळाली पाहिजे, त्याला वजन चांगलं मिळालं पाहिजे, कुठे माल पोकळ राहायला नको. त्यासाठी सुद्धा आपल्या ड्रिपचे ऍप्लिकेशन सुद्धा तितकेच महत्त्वाचे. ड्रिपच्या ऍप्लिकेशन मधून लक्षात घ्या, ज्या ठिकाणी तुमचे बेड कडक झालेले असतील त्या ठिकाणी आपल्याला फॉस्फरिक ऍसिड एकरी 3 ते 4 लिटर पर्यंत सोडून घ्यायचंय. ते सोडल्यानंतर आपल्याला HDP फेरस 1 किलो आणि त्यासोबत 04247 आपल्याला परत एकदा द्यायचं आहे 2 ते 3 किलो पर्यंत. नक्कीच आपल्याला प्लॉटमध्ये चांगले रिझल्ट त्या ठिकाणी दिसून येतील. तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण प्लॉटच्या साईजसाठी स्लरीचा सुद्धा वापर करायचा आहे. स्लरी देत असताना शेंगदाणा पेंड आपल्याला साधारणतः 15 ते 20 किलो पर्यंत आपल्याला घ्यायची. त्यासोबत शेंगदाणा पेंड सोबत आपल्याला PSB घ्यायचं 1 लिटर, त्याचसोबत KMB 1 लिटर घ्यायचे आणि त्यासोबत आपल्याला रूट चालू ठेवण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी खिलाडीचा वापर करायचा 1 लिटर. हे द्रावण आपण 2 ते 3 दिवस भिजत ठेवून आपण ड्रिपच्या माध्यमातून दिल्यानंतर आपल्याला एक 4 ते 5 दिवसामध्ये नक्कीच प्रत्येक टोमॅटो सफरचंदासारखा तुम्हाला दिसून येईल. आणि हे कामकाज जर प्रत्येक शेतकऱ्यांनी केलं तर कुठेही कोणाला अडचण त्या ठिकाणी येणार नाही. आता राहिला विषय की याच्यानंतर जे नागपंचमी असेल त्याच्या लागवडी बरेच शेतकरी त्या ठिकाणी करताय. आता नागपंचमीच्या लागवडी जे शेतकरी करणार असतील त्यांनी प्लॉट रजिस्टर करताना काळजी घ्या, आलेल्या शेड्यूलचं पूर्णपणे फॉलोअप घेत चला. तुम्हाला प्लॉट रजिस्टरसाठी ऑफिसचे क्रमांक सांगतो. ऑफिसचे क्रमांक आहेत 98 34 25 22 14, 91 68 00 501 502 503 504 आणि 509. या कुठल्याही क्रमांकावरती संपर्क करून आपण आपले प्लॉट रजिस्टर करू शकता. व तुमच्या ऑक्टोबर छाटणीच्या द्राक्षाच्या बुकिंगा त्या ठिकाणी चालू आहेत. त्याचबरोबर इतर वेलवर्गीय पिकं असतील, फळबागा असतील, मग डाळिंब, पेरू सर्वांच्या बुकिंगा त्या ठिकाणी ओपन आहेत. नक्कीच आता हे जे प्रत्येक प्लॉटबद्दलची किंवा प्रत्येक पिकांबद्दलचे व्हिडिओ आपण त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतो ते प्रत्येक चॅनलवरती असतात. त्यामुळे चॅनलला नक्कीच कोणी नवीन आला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.